तर नमस्कार मित्रांनो. तर आज तुम्ही आता Instagramवर रील बघितलं असेल माझा, कारण मी आता 12 वाजले आहेत आणि मी तुम्हाला कारण सेकंड शिफ्ट होती 3 वाजता गेलो होतो, 3:15 वाजता आणि आता 11 वाजता आलो आणि मी लगेच व्हिडिओ शूट करायला चालू केला. कारण मला तुम्हाला दाखवायचं आहे, कारण आपली एक सीरीज चालू आहे. स्टॉप लॉस ट्रेलिंगची सीरीज तुम्ही बोलू शकता. 100 पॉइंटची सीरीज, पण स्टॉप लॉस ट्रेलिंग सीरीज. स्टॉप लॉस ट्रेल करून आपले कॅपिटल वाचतात. आपले कॅपिटल किती वाढू शकतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे या या 30 दिवसात. तर आज काय झालं, आपली स्ट्रॅटेजी अनुसार मी तुम्हाला दाखवतो. कारण मी आज लेट पण उठलो, कारण मी काल बाहेर गेलो होतो. त्याच्यामुळे मी लेट उठलो आणि लेट उठलो तर बघितलं मी काहीतरी 1 वाजताच्या नंतर मी मार्केट बघितलं. आज बघायला गेलो तर 1, 12:30, 1च्या आसपास जेव्हा मार्केट बघितलं मी, कारण इकडे मी काहीतरी मार्केट बघितलं. आणि आज मी फर्स्ट जेव्हा मी स्टार्ट केलं, तर मी पहिले इथं प्राइस एक्शन बघितला 1 हॉवरमध्ये. का 1 हॉवरमध्ये मार्केटने बघा काय केलंय. पहिले हे समजून घ्या. सायकॉलॉजी पण समजणं खूप इम्पॉर्टंट. मार्केटने बघा काय केलं. मार्केट खूप वेळ अप ट्रेंड बनून वरती चाललंय, राइट आहे. आणि इकडे बघा तुम्ही काय झालं. इकडे मार्केटने कंटिन्यू तुम्ही तर 1 डेमध्ये बघाल. 1 डेमध्ये तुम्ही बघाल तर मार्केट कंटिन्यू वरती गेला इकडून. इकडून तुम्ही बघा. इकडून मार्केट कंटिन्यू होतं. ऑब्व्हियस आहे, एक सेलिंग येणं मस्ट आहे. तर त्याच्यामुळं मार्केट केव्हाच एवढा असा वरती जात नाही कंटिन्यू. मार्केटला केव्हा पण अशी एक सेलिंग द्यायला लागते. तर मार्केट काय करणार? मार्केट आपल्याला ट्रॅप करणार. कुठे ट्रॅप करणार लोकांना? आता खूप लोकांनी काय केलं असेल, जे स्विंग ट्रेड करतात का, त्यांनी काय केलं असेल, त्यांनी या कॅन्डलला बघून काही लोकांनी इथं सेल केलं असेल. तर मार्केटने काय केलं? मार्केटने पहिलाच गॅप अप ओपनिंग दिली आणि या लोकांच्या जेवढ्यांचे स्टॉप लॉस ते ते हिट केले. नंतर ही ही आली ही सेलिंग आली आणि खूप लोकांना वाटलं असेल ही कॅन्डल बनल्यावर मार्केट वरती जाईल, असंच लोकं रिएक्ट करतात. पण ऑब्व्हियस आहे, मार्केट असं सहजासहजी वरती जाणार होतं. माझा इथं व्ह्यू पूर्णपणे या सेलिंग साइडचा होता. कारण मला असं होतं मार्केट किती पण जाऊ दे, पण मी सेल करणार. पण मी काय केलं माहिती आहे, मी लगेच आलो, मी लगेच बघितलं 25,500 ला मार्केट होता आणि मी लगेच पुट ॲड केला, तर याने इकडे क्रॉस केला, राइट. इकडे क्रॉस केला, तर मी पण इकडं 150 पॉइंट खालचा सेल केला आणि माझी सेलिंग काहीतरी इकडे झाली. 240 247 ला माझी सेलिंग झाली. 247 ला सेलिंग झाली आणि मार्केट कितीपर्यंत आला? 208 पर्यंत आला. तर मी काय केलं, मार्केट जसा वनिष्ठ, कारण काय झालं माहिती आहे का, खूप वेळ झाला होता आणि माझ्याकडे टाईम, आता हे बघा इथं 1:30 वाजला होता आणि आपल्याकडे 2 तासाचाच मार्केट होता. तर मी काय केलं आणि मार्केट खूप ट्रॅव्हल पण केला होता. तर मला इथं चान्स होता का, मला असं वाटलेलं का इथून मार्केट काय होतं, केव्हा-केव्हा मार्केट एवढं खाली असेल ना, तर मार्केट काय करतं केव्हा-केव्हा लोकांना फसवण्यासाठी, लोकांना वाटतं का इकडून आता परत इथून एवढा खाली आला तर मार्केटमध्ये जाणार. तर म्हणून मी तर सेलिंग मारली. सेलिंग माझ्या साइडला पण केलं आणि आणि काहीतरी आपल्याला 2500-2400 चा प्रॉफिट दिसत होता आणि मार्केट खूप वेळ तिकडेच साइडवेज होता. आपला आणि मी काय केलं, मग मला आता असं होतं का 2400 प्रॉफिट दिसतो, तर मी काय केलं, मी लगेच मला ट्रेलिंग स्टॉप लॉस, मी पहिला तर कॉस्ट टू कॉस्ट ट्रेल केला. कारण एवढा खाली गेल्यावर मार्केट बघा, प्रत्येक टाईमाला ट्रेड करायची पण एक वेगळी पद्धत आहे, राइट? तर ती पद्धत पण आपल्याला समजली पाहिजे. तर आता काय झालं माहीत आहे? आता ही पद्धत जी आहे, एवढं मार्केट ट्रॅव्हल केलं, ऑब्व्हियस आहे मार्केट एकतर खाली जाणार खूप फास्ट, नाहीतर मार्केट रिव्हर्सल मारणार. तर मी काय केलं, जेव्हा मी ट्रेड एक्झिक्यूट केला, माझं असं होतं का मला स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे. तर मी काय केलं, आपले जे स्टॉप लॉस आहे, मी पहिले जेव्हा 1500 पॉइंट गेला, तेव्हा मला 20 पॉइंट खाली गेला 1500, तेव्हा मी काय केलं, कॉस्ट टू कॉस्ट आणला. आणि माझं असं होतं का 3000 गेल्यावर मी 1500 पर्यंत स्टॉप लॉस आणला आणि 3000 गेला नाही, 2500 पर्यंत गेला, तर मी काय केलं, कारण तेव्हा 2:30 वाजले होते काहीतरी, या 2:30 वाजता मला काहीतरी 2425 पॉइंट, तर मी काय केलं, आज माझा असा प्लॅन होता का आज आपण स्टॉप लॉस पैसे मार्केटला नाही द्यायचे. इम्पोर्टंट काय, पैसे वाचवणे. प्रॉफिट, नॉन प्रॉफिट, प्रॉफिट होणं, मोठा प्रॉफिट होणं ही नंतरची गोष्ट आहे. आपला पहिला काय, मार्केटला आत्ता तरी पैसे नाही द्यायचे, कारण 2400 आपल्याला दिसले आहे. तर मी ₹750 ला माझा अजून 10 पॉइंटचा स्टॉप लॉस ट्रेल केला आणि मी बसलो. कारण काय होतं माहिती आहे केव्हा-केव्हा, तर लोकं मला बोलतील, "सर तुम्ही ₹2400 चा प्रॉफिट दिसला, तर तुम्ही एक्झिट का नाही केला?" हेच प्रॉब्लेम होतोय. असं मी जेव्हा एक्झिट करायला सवय लागली ना, तर मी नेहमी मोठे प्रॉफिट घेऊ शकत नाही. लोकांना हेच समजत नाही का थोडा आता काय, आता बघा इथून ही कॅन्डल जी बनली, राइट? तर कोणाला माहिती आहे का ही कॅन्डल वरतीच बनेल? कारण ही कॅन्डल जर खाली बनली असती, तर आपल्याला ऑलमोस्ट 50-60 पॉइंट आरामात भेटले असते, 60-70 पॉइंट. तर मी कशाला रिस्क नको घेऊ? कारण माझा रिस्क 0 आहे आता. तर रिस्क माझा मी काही नाही आहे. ₹750 जरी रिव्हर्सल केला तरी ₹750 प्रॉफिट होणारच होता. आज आपलं काय झालं माहिती आहे, जसं मी इथं 750 प्रॉफिट, खूप वेळ मार्केट त्याच रेंजला आणि माझी बॅटरी पण 2% वर होती. तर मला ॲक्चुअली एक्झिट करणार होतो तोपर्यंत. पण कसं आहे, ट्रेलिंग स्टॉप हिट झाल्यावर एक सॅटिस्फॅक्शन काय भेटतं माहिती आहे का? ठीक आहे, मी मार्केटमध्ये थांबलो, निघालो नाही. काय आता इथं निघालो असतो आणि मार्केट खाली गेला असता,
तर मला अजून रिग्रेट झाला असता. यार थांबायला पाहिजे होतं. कारण आपले रूल्स ह्या असे नाहीत. आपले रूल्स काय ट्रेलिंग स्टॉप लॉस. रूल्स इम्पोर्टंट ट्रेलिंग स्टॉप लॉसच आपल्याला हिट करायचं आहे. इथं मार्केटने काय केलं, इथं मार्केटने एक रिव्हर्सल मारलं आणि माझं तर बघा लॉस 0 होता म्हणून मी बिंदास होतो. नंतर मी बघितलं तर माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होता. आणि आपल्याला काहीतरी मी तुम्हाला सांगतो आजचा जो रिझल्ट आहे, तो आहे आज आपण बुक केलंय. इथं दाखवतो. मग पोझिशन्समध्ये दाखवतो. आपला आज बुक झाला ₹750 768 काय आता आता बघा, हा जर मायनस असता ना, तर थोडा रिग्रेट झाला असता. आज बघा ना आपण किती ईझी आहे मार्केटमध्ये ट्रेड करणं. किती म्हणजे आज आपण छोट्या ट्रेड भले आपण एवढा वेळ थांबलो, 2400 वगैरे प्रॉफिट दिसत होता. पण आज आपण पैसे नाही दिले. पैसे सेव्ह करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आज नाही झाला, उद्या नाही झाला. पण आज जर माझी सवय लागली ना, ती 2,000 दिसल्यावर निघायची, 3,000 दिसल्यावर मग मी केव्हाच मोठे प्रॉफिट घेऊ मी मी केव्हाच 5,000-5,000चे प्रॉफिट घेऊ शकत नाही. 6,000-6,000चे 7,000चे प्रॉफिट घेऊ शकत नाही. हेच आपल्याला शिकायचंय. थांबा, ठीक आहे. आपला जर लॉस 0 आहे ना, तर थांबा. काय फरक पडतंय? 2400चा जाऊन परत 700 वर आला. ठीक आहे ना, ₹1,500 ऑप्शन सेलिंगला कमवणं एवढी मोठी गोष्ट नाही. ₹1,500 जास्त भेटले असते. पण त्या ₹1,500 साठी माझी सवयच ती लागली असती, अरे ₹2,400 निघायला पाहिजे. जेव्हा 2400चे 8,000 प्रॉफिट होतो, तेव्हा आपल्याला प्रॉफिट झाला असता, तेव्हा समजतं. मग ते रिग्रेट होतं. त्याच्यामुळं हा एक इम्पोर्टंट गेम आहे पेशन्स. तर थांबता आला पाहिजे. जेव्हा ग्रीन दिसेल तेव्हा थांबता आला पाहिजे आणि जेव्हा लाल दिसेल तेव्हा लवकर निघता आला पाहिजे. तर इम्पोर्टंट तेच आहे. तर आपण काय आज 750 चा प्रॉफिट बुक केला, पण इम्पोर्टंट ते आहे की आपण ट्रेलिंग स्टॉप आपण मार्केटला टाईम दिला. पण आपण आता लॉस देणार नव्हतो. लोकं उलटं करतात. लॉसला थांबतात आणि प्रॉफिटला लगेच निघतात. आपल्याला हेच शिकायचं म्हणून मी सीरीज केली आहे ट्रेलिंग स्टॉप लॉसची आणि नक्की उद्याचा ट्रेड भेटला तर उद्या नक्की तुम्ही YouTubeला फॉलो करा, Instagramवर फॉलो करा. आपण अशी सीरीज चालू ठेवू आणि आपण वेगवेगळी सीरीज करू. काही पण आपल्याला वाटेल का ही लोकांना सायकॉलॉजी इश्यू आहे, त्याच्यावर आपण कारण ते तुम्ही असं नाही बोलत का मला येतंय. मी पण तुमच्याबरोबर स्ट्रॉंग होतोय. मला पण शिकायला भेटतंय खूप काही गोष्टी. तर ते मला माझ्यासाठी पण आहे, तुमच्यासाठी पण आहे. इथं असं काही नाही की शेअर मार्केटमध्ये कोणच सुप्रीम नाहीये. कोणाचा शेअर मार्केटचा राजा नाही. शेअर मार्केट जेव्हा पण जो माणूस शेअर मार्केटला स्वतः राजा समजायला लागतो, मी शेअर मार्केटमध्ये काही पण करू शकतो. मला प्रॉफिट काढता येतात. त्याला 2 दिवसात शेअर मार्केट पोटेन्शियल दाखवतो आणि शेअर मार्केट त्याला काय त्या आता ज्या लोकं जास्त वेळ शेअर मार्केटमध्ये त्यांना समजतं प्रॉफिटेबल होणं किती मुश्किल आहे शेअर मार्केटमध्ये. आणि जेव्हा तुम्ही रूल्स प्रॉफिटेबल होणं मुश्किल नाही रूल्स फॉलो करणं किती आणि डिसिप्लिन राहणं किती किती इम्पोर्टंट आहे आणि किती मुश्किल आहे शेअर मार्केट कारण ह्युमन माइंड पैशांच्या बेसवर काम करतं. पैशांच्या किती पण कधीतरी आपण आपल्या आतमध्ये सर्वांच्यामध्ये ग्रीड असतो पैशांसाठी म्हणून आपले रूल्स फॉलो होत नाही. तेच आपण फॉलो करणार. नक्की तुम्ही मला चॅनलला फॉलो करा आणि Instagramवर फॉलो करा. थँक यू.